अडावत येथे 22 वर्षानंतर शालेय आठवणींना उजाळा, माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात। अडावत ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर विद्यालय येथे डिसेंबर 28 रोजी सन 2002-2003 च्या 10वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला। तब्बल 22 वर्षानंतर सुमारे 70 मित्र-मैत्रीण एकत्र आल्याने शाळा परिसरात आनंद, आपुलकी व आठवणींचे वातावरण निर्माण झाले होते। या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या वर्गात, बेंचवर बसून बालपणातील व शालेय जीवनातील आठवणीत रमले। शाळेतील खोड्या, अभ्यासाचे दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन व त्या काळातील अनुभव कथन करताना अनेक क्षण भावुक करताना ठरले। या ऐतिहासिक स्नेहमेळाव्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल मेहरबान तडवी, डॉक्टर प्रशांत काबरा, डॉक्टर मनीष अडावतकर, मोहसिन पठाण यांनी विशेष पुढाकार घेऊन त्यांनी अनेक वर्षापासून तुटलेल्या मित्रांचा शोध घेऊन त्यांची सध्याची नावे, पत्ते व मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याही संपर्क साधला आणि हा रम्य स्नेहमेळावा यशस्वीपणे घडवून आणला। या निमित्ताने जळगाव, भुसावळ, चोपडा, धुळे, मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद, अडावत, वडगाव, लोणी, पंचक, कमळगाव येथील विद्यार्थी-विद्यार्थिनीया सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे व्यासपीठावर मेहरबान तडवी, डॉक्टर प्रशांत काबरा, डॉक्टर मनीष अडावतकर, मोहसिन पठाण, देवेंद्र पाटील, आसिफ पिंजारी, गायत्री शिंपी, स्वाती निमगडे, सोनाली पाटील, सीमा वराडे, कविता कोळी, सुनंदा कानडे, महेश ठाकूर, वीरेंद्र बोरसे, हर्षल महाजन, दिनेश बाविस्कर, किशोर मनोरे, निलेश सूर्यवंशी उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रास्ताविक माजी विद्यार्थ्यांनी केली। अध्यक्षस्थानी एम.के. शेटे सर हे होते, तसेच मुख्याध्यापक पी.डी. चौधरी, उपमुख्याध्यापक बी.के. साळुंके सर, पर्यवेक्षक के.आर. कणखरे सर, सोनार सर, बाहेती मॅडम, शिंपी मॅडम यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते। सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र बसून पुन्हा शालेय दिवस जगण्याचा अनुभव घेतला। त्यानंतर जेवण करून मित्र-मैत्रीणसोबत फोटो काढून स्नेहमेळाव्याचा समारोप पुन्हा भेटीच्या आश्वासनाने आनंदी आठवणींनी व समाधानाने करण्यात आला। आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। तरी मी शिक्षक म्हणून जीप शाळा वटारला कार्यरत आहे आणि दुसरी गोष्ट राहायला अडावत मध्येच आहे। सगळ्यांना माझं नाव कुलदीप नटवर पाटील। सर या कॅमेऱ्यात भुसावळला कार्यरत आहे। 10वी तुकडी बल होतो। समोर इकडे निलेश सर इकडे
ओके. तर मी सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेडला काम करतो. ऑलरेडी आपण कनकरे सर, पवार सर यांच्याकडनं ऑलरेडी आपण प्रेरणा घेतली. तर मी ॲटलिस्ट आतापर्यंत सर माझ्या हातून कमीत कमी 600 मुलं मी ट्रेन केले असतील तर. आणि मी नेहमी ग्रुपला बी टाकत असतो, जर कोणाला काही हेल्प लागली, जॉब से रिलेटेड काही कोणाला काम लागलं, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र सोडून जर मुंबई जर सोडलं तर बाकी सगळीकडे मी तुमचं कोणाही रिलेटिव्ह असेल, कलिग्स असतील, त्यांचे मी काम करू शकतो. आता करंट सिच्युएशनमध्ये माझ्याकडे 55 मुलं आहेत. मी आतापर्यंत जसं आपण शिकायचो कनकरे सर, पवार सर, या लोकांनी कधी पार्शियलिटी नाही केली, म्हणजे हा गरिबाचा मुलगा आहे किंवा हा श्रीमंताचा मुलगा आहे. आपले हे गॉड फादर्स आहे म्हणून आपण घडले गेले. इकडे का? सध्या मी मुंबईला स्थायिक आहे. कॉर्पोरेट लेवलला काम करतो, कॉर्पोरेट सर्व्हिसमध्ये. पिंपरी आहे. सध्या मी वेस्टर्न रेल्वे भावनगर गुजरात येथे नोकरी वाचलेला. मी सध्या पेंटिंग काम करतो, राहायला आला आहे. कमाळगाव घरी शेतीच घनश्याम पाटील. देशात युवराज साळुंके म्हणून होतो, पण मी राजपूत आहे. वडिलांनी माझ्या तसं नाव टाकलेलं होतं. माझ्या डॉक्युमेंटचं नाव राजपूत आहे. मी ऑटो मेकॅनिकलचे काम करतो आणि सुद्धा घरी शेती मीच करतो. दोघे काम करतो. मी वडगावला राहणार आहे आणि घरी शेती करतो. हा म्हणजे एक आपला सोन्याच्या अक्षरात लिहिण्यासारखा दिवस. ॲक्च्युली हे नियोजन जे मेहरबान, मोहसिन, मनीष यांनी जे केलं हे सहजासहजी एवढं सोपं नव्हतं. माझं नाव मनोज जगन्नाथ पवार. सर मी या संस्थेत छोट्याशा नोकरीला आहे. आपण सगळे आले आणि खूपच आनंद झाला. आपण 20 वर्षानंतर या संस्थेत आलो. सगळ्यांना भेटल्यानंतर खूपच आनंद झालेला आहे.
माझं नाव मेहरबान बशीर तडवी, 10वी आणि मी सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून सावदा पोलीस स्टेशनला नेमणुकीत आहे. केलेले मी शून्य सर्व सरांना माहिती आहे. कणखरे सर, पवार सर, असो शेटे सर, आपले साळुंके सर असो, त्यांना सर्वांना माहिती आहे. एकदम शून्यामधून निर्माण करून तुमच्याजवळ उभा आहे मी. अचानक आणि भयानक पहिला आलेला विद्यार्थी असायचा. काय पेपर लिहायचा, कोणत्या पद्धतीने लिहायचा कळायचं नाही. तुकडीच्या मुलांना प्रश्न पडायचा. आता कधी वर्गात बोलत सुद्धा नाही. आणि पहिला कसा आला. मी मनीष दिलीप अडवादकर तुमच्यासाठी, पण सध्या डॉक्टर मनीष अडवादकर सर्वांसाठी. वैद्यकीय क्षेत्रात कुठेही काही अडचण असली तर नक्की कॉल करा, डिस्काउंट करून मिळेल. वैद्यकीय विद्यार्थी असताना मी एका राजकीय पक्षाच्या म्हणजे भाजपाच्या पूर्ण महाराष्ट्राच्या वैद्यकीय विद्यार्थी आघाडी अध्यक्ष होतो. पूर्ण महाराष्ट्र मी पिंचून काढला होता. म्हणजे जेवढे मेडिकल कॉलेज होते सर्व मेडिकल कॉलेजला ओळख आहे. त्यामुळे कुठल्याही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात थोडीफार तरी मदत करू शकतो. अशी वेळ कोणावर येऊ नये, पण आलीच तर नक्की कॉल करा. आणि फारुख शाह नोमानी वगैरे इथं भरपूर असतं. आता नाव नाही घेत सर्वांचं, बऱ्याच जणांना थोडीफार का होईना मदत केलेली आहे, सांगतीलच ते. त्यामुळे धन्यवाद. थँक्यू. माझे नाव ॲडव्होकेट देवेंद्र पाटील. मी लोणी सगळ्यांना बहुतेक माहीत असेल. हल्ली मुक्काम नवी मुंबई कोर्टात माझी प्रॅक्टिस आहे. माझं वकील होण्यामागे एक थोडीशी छोटीशी गोष्ट आहे. मी वकील होणार आहे हे मला घरातून नाही, तर आपल्यात जे नसते आता जाधव सर नाही आहेत, तर त्यांनी मला क्लासमध्ये बोलले कुणाला काय व्हायचं आहे असं जर विचारत आहे तर मला उठवलं हा वकील होणार आहे. मी बोललो मी वकील होणार आहे, मला नाही माहीत. नंतर बोलले की तुझ्या वडिलांनी म्हणजे ते लाभांनी सांगितलं की तू वकील होणार आहेस पुढे. तिथून माझा प्रवास सुरू झाला आणि मी वकील झालो. आज नवी मुंबईमध्ये एका ठीक आहे पण एक लेवलला करतोय का, कोणी कोर्टाची पायरी चढू नये, पण चढावी लागली तर माझ्याकडे. राहणार आढाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी अनंत इरिगेशन ठिबकची कंपनी आहे, त्या कंपनीचा एक एरिया सेल्स मॅनेजर म्हणून मी धुळे, नंदुरबार, नाशिक डिव्हिजन माझ्याकडे वैयक्तिक माझं रूफटॉप सोलरचा बिझनेस आहे. जर आपल्या ग्रुपमधून कोणाला शेतात किंवा घरी सोलर वगैरे बसवायचं तर त्यांनी आमच्याशी संपर्क करू शकतात. म्हणून आज आपण वेळात वेळ काढून मित्रमैत्रिणींसाठी जो टाइम दिलाय तुम्ही सर्वांनी, त्याचे खूप महत्व आहे. हम हमारे आत्मा में धारण करें, वह परमात्मा हमको सद्बुद्धि दे और उज्ज्वल भविष्य के मार्ग पर आगे बढ़ाए. मित्रांनो, वीर भोक्या वसुंधरा, वीर भोक्या वसुंधरा म्हणजे ह्या वसुंधरेचा, या पृथ्वीचा, या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर माणसाने वीर बनावं. वीर बनाव म्हणजे काय बनावं? आरोग्य,
आज जरी मनाने लहान झालो असतो तरी आपल्या गुरूंचं आगमन या ठिकाणी झालं असल्यामुळे आपण शिस्त पाळणं गरजेचं. ठिकाणी आगमन झालेलं आहे तर एक छोटीशी आठवण सांगतो आणि त्याच्यात बऱ्याचपैकी कास्ट होती, मोठी सगळी मोठी संख्या होती, मला आता सांगता येणार नाही. तो त्यावेळेचा जो लाडक्या लेकीचा प्रॉब्लेम होता थोडासा. तर तुम्हाला आनंद वाटत मला या ठिकाणी सांगायला की सकाळीच माझ्या मुलीला ऍडमिट केलं दवाखान्यात. 10 वाजून साधारणतः 21-22 मिनिटांनी तिला मुलगा झाला. अजून एक प्रमोशन तुम्हाला अतिशय लाडक्या मुलांना भेटायचं होतं म्हणून मी तुमचे हे बोलवले झोपले. म्हटलं बेटा झोप शांत. नातू झोपला होता. फक्त मिसेसला आणि बाकीच्या माझ्या जे इन्व्हाइट होते आणि जावई वगैरे मुलगा त्यांना समोर येतो बेटा पटकन आवाज होतो. तर तुम्हाला सर्वांना मला सारखा विमान वाटतो बघा बाळांना की त्यावेळेस जी 2003 मार्चची SSC बॅच होती तुमची. इट्स रिअली व्हेरी प्राऊडली टू से दॅट यू ऑल वेर व्हेरी सिन्सिअर. The grammatical items are going to be taught in the classroom. The subject is change the voice. Change the sentence from active to passive. I write a letter. It's a very simple sentence, and you are told to transfer it into passive voice. I write a letter. Change the voice. सब्जेक्ट हा ऑब्जेक्टच्या जागी जाईल. ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी येईल आणि काळानुसार त्या ठिकाणी बदल होऊन बाय लागून कर्त्याची द्विती यावी. राईट कॅच फॉर इट. गौरव सेड आय एम गोइंग टू पुना. गौरव सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम गोइंग टू पुना कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा I am going to Pune. I am going to Pune, said by Gaurav. Gaurav said, comma, that. Conjunction. Not necessary to use there told. Because he said, only said is there. It is not mentioned here that he said to Mahesh, he said to Manish or he said to Umesh. He said or only Gaurav said. Whenever one person address चांद सितारे छुप जाए, तुम्हारी रोशनी हो ऐसी जो सूरज ढक जाए, तुम्हारी उड़ान हो ऐसी जो आसमान कम पड़ जाए और तुम्हारी कामयाबी हो ऐसी जिसे देख खुद भगवान भी रंग रह जाए. आजपर्यंत सर्व शिक्षकांनी ज्ञानरूपी शिदोरी तुम्हाला आतापर्यंत दिलेली आणि ती शिदोरी घेऊन तुम्ही भविष्यात वाटता.
भेटले, मला खूप आनंद झालेला आहे. 5वीपासून तर 10वीपर्यंत इथे शिकलेली आहे. या 22 वर्षानंतर आम्ही आज भेटत होतो. असं आजच वाटतं की आम्ही मागच्या याच्यात फ्लॅशबॅकमध्ये गेलो 22 वर्षाच्या, म्हणून ज्यांनी हे आयोजन केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम सगळ्यांसाठी स्वतःसाठी नक्की करा. ज्यांची इच्छा आहे की आपलं गेट टुगेदर व्हावं स्कूलला, आणि हा एकच विनंती आहे, प्रत्येक मनुष्याने लाईफ स्टुडंट म्हणून बनून राहा आणि एक आपलं बालपण हे आपल्या मनाच्या कोपऱ्यात नक्की जपा. थँक्यू. आजच्या नूतनज्ञान मंदिर आळावत विद्यालयात बॅच 2002-2003 यांचा स्नेह संमेलनाचा माजी विद्यार्थी मेळावा आज भरवण्यात आला होता. आजच्या दिवशी त्या बॅचमधील सुमारे 70 जणांनी सहभाग नोंदवला. शाळेचे मुख्याध्यापक श्री PD चौधरी सर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, इतर शिक्षकगण, माजी शिक्षकगण हे सर्व उपस्थित होते. अतिशय भारावलेला हा प्रोग्राम सर्वांनी अतिशय आनंदाने आपल्या हृदयात सामावून घेतला. अशा या स्नेह संमेलन प्रसंगी वार्तांकन जे संपादकांनी जे काम केलं आहे त्यांचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू.